जे आपण अंतर घेत असतो ते 1.5 इंच आणि 1 इंच कधी घ्यायचं, हा आपला गळा जेव्हा आपण कमी असतो तेव्हा आपण इथं चौथ्या भागाला लुजिंग पण देत असतो। आता इथं दाखवते, इथून मुंडा हा कट झाला, याच्या खाली हा कट झालाय गळा। नमस्कार YouTube फॅमिली, गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। आजचा टॉपिक आपला असा असणार आहे, ब्लाऊजच्या मुंड्याची कटिंग कशी करायची, परफेक्ट कटिंग कशी करायची। अजून एक आपण दुसरा चॅनल घरगुती चालू केलेला आहे, गीता फॅशन लाईव्ह, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन सबस्क्राइब करा आणि त्या सुद्धा व्हिडिओचा आनंद घ्या। चला बघूया मुंडा कसा आकार द्यायचा, म्हणजे खोलीपासून जे आपण 1.5 इंच घेत असतो कॉर्नर मधून, कोपऱ्यातून, आणि 1 इंच, मग 1 इंच कधी घ्यायचं, 1.5 इंच कधी घ्यायचं, अशी कॉमन कमेंट आपल्याला प्रत्येक दिवशी येतच असते। तर चला आपण मी ती कमेंट निवडलेली आहे, तर मुंड्याला आकार कसा द्यायचा हे बघूयात आपण। तर कोणताही ब्लाउज असू द्या तुमचा, आकार काढून घेते मी कटिंगचा। आता इथून जे आपण अंतर घेत असतो ते 1.5 इंच आणि 1 इंच कधी घ्यायचं, हा फरक आपल्या मैत्रिणींना समजत नाहीये। तर तो नेमका कधी कितीचा घ्यायचा मुंड्याला आकार ते मी तुम्हाला आता दाखवते। आता जर समजा तुमचं हा जो आपला छातीचा चौथा भाग जो घेतलाय, म्हणजेच की इथून ही जी उंची घेतली आपण, आता इथं समजा 5.5 उंची आहे मुंड्याला, इथून खाली ही जी उंची आहे ती 5.5 जर असेल आणि तुमचा गळा सुद्धा जर 5 इंचाचा असेल किंवा 6 इंचाचा असेल, असा 5 इंचापर्यंत गळा असेल किंवा 6 इंचापर्यंत असेल, त्यावेळी तुम्ही काय करायचंय, म्हणजे 6 इंचापर्यंत, मग इथं तुमचा 2चा असू दे, कॉलर असू दे, किंवा मग बोटनेक असू दे 4 इंचाचा, त्यावेळी मात्र तुम्हाला हे जे इथून तिरका अंतर घेतलेलं आहे आपण, ते किती घ्यायचंय, तर 1.5 इंच घ्यायचंय। किती घ्यायचंय, 1.5 इंच घ्यायचंय, हे लक्षात ठेवा। म्हणजे 1.5 इंचावर हा असा आकार आपल्याला द्यायचाय। आता हे म्हणाल तुम्ही मग इथून इकडे पुढे जाते, तर साहजिक आहे, आपला गळा जेव्हा आपण कमी असतो तेव्हा आपण इथं चौथ्या भागाला लुजिंग पण देत असतो। किती द्यायचं लुजिंग, किती, कोणत्या गळ्याला लुजिंग इथं किती द्यायचं, चौथ्या भागामध्ये, छातीच्या इथे, चेस्टच्या इथे, तर ते सुद्धा आपल्या ह्याच्यावर चॅनलवर व्हिडिओ आहेत भरपूर। पण तुम्हाला जर ते सापडत नसतील तर तशी कमेंट करा मला खाली, की लुजिंग पण किती द्यायचं प्रत्येक ब्लाउजला गळ्यानुसार, तर त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ आपण करू। तुमची कमेंट्स आली की मग मला व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळतं आणि एक विषय मिळतो, तर तसं तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, लुजिंग वर सुद्धा आपण व्हिडिओ करू शकतो। तर परत जाऊ आपण पूर्वीच्या टॉपिक वर। 6 इंचाच्या गळ्यापर्यंत तुम्हाला या कोपऱ्यातून 1.5 इंचावर खूण करायचे, म्हणजे की आकार द्यायचा आहे मुंड्याला, समजलं। आता हे मुंड्याचा आकार पुढे गेला तर साहजिक आहे 6 पर्यंत आपण लुजिंग देणार आहोत। तर लुजिंग मुळे इथं समजा 9 इंच आहे छातीचा चौथा भाग, 36चा चौथा भाग 9 घेतले, तर तुम्हाला 6 इंचापर्यंत पाऊण इंच किंवा 1 इंच, तर 4 इंचाचा जर गळा काढायचा असेल बोटनेक, तर तुम्हाला इथं 1 इंच लुजिंग द्यायचं आणि त्याच्या पुढे 1.5 इंचावर तुमची शिलाई मार्जिन येणार आहे, त्यामुळे ते बरोबर ऑटोमॅटिकली हा आकार तिथे येऊन मिळतो। हे झालं 6 इंचाच्या गळ्यापर्यंत। अजून एक सोपं करून सांगते, जेवढा तुमचा ही मुंड्याची उंची घेतली तुम्ही इथं, त्याच्या वर जर गळा असेल, या मुंड्याच्या वर जर गळा असेल, तोपर्यंत तुम्हाला इथं 1.5 इंच घ्यायचंय। आणि जसं जसं तुमचा खाली उतरेल गळा 8चा, 9चा, 10चा, तसं तुम्हाला इथे, आता हे पुसते, तसं तुम्हाला इथे काय करायचंय, फक्त आणि फक्त 1 इंच द्यायचंय, 1 इंचावरच हा आकार द्यायचा आहे। आता हा आकार बरोबर इथं मिळणार आहे, कारण का मिळणार आहे इथं, तर आपला ऑटोमॅटिकली
गळा जी उंची आहे ती मुंड्यापेक्षा खाली आली बघा। मुंडा इथून कट झाला, गळा इकडून कट झाला, म्हणजे काय होणार आहे, इथं ही स्पेस मिळणार आहे। आता हे मधलं पुसते मी, इथं आपली पाठ असणार आहे बरोबर ना, हे वरचं पण पुसते। आता इथं जे आपलं स्पेस राहिली ही जी पाठीमाग, ते ऑटोमॅटिकली आपला ही जी बाजू आहे शोल्डर ते अशी या साईडला येणार आहे बरोबर। आता त्याच्यावर इथं शोल्डर सुद्धा कमी करण्याचे पर्याय असतात। जसं गळा तुमचा वाढेल तसं शोल्डर सुद्धा कमी होते। आणि इथलं अंतर, मी आता मुंड्याचा टॉपिक घेतलाय म्हणून फक्त मुंड्यावर फोकस करूया आपण। 1 इंचावर हा आकार द्यायचा आहे, इतकं सोपं आहे। मुंड्यापेक्षा खाली तुमचा गळा वाढला की मग आता इथं दाखवते, इथून मुंडा हा कट झाला, याच्या खाली हा कट झालाय गळा, तर मग इथून हे तिरकस अंतर आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथं अजिबात फुगा येणार नाही मुंड्याला। आणि जर तुम्ही इथं गळा मोठा आहे आणि 1.5 इंचावर जर तुम्ही हे टाकलं माप, तर तुमचं हे एक्स्ट्रा जे कापड आहे हे एक्स्ट्रा कापड होणार आहे। मी डार्क करून दाखवते, हे एवढं कापड एक्स्ट्रा होऊन मग इथं चुन्या येणार आहेत ब्लाउजला मुंड्यामध्ये। तर यासाठी तुम्हाला गळा तुमचा मुंड्याच्या खाली गेला की तुम्हाला 1 इंच असा आकार द्यायचा आहे मुंड्यासाठी। आता या गळ्यानुसार शोल्डर किती कमी करायची काय हे परवा व्हिडिओ टाकलेला आहे, बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघा नक्की। आपल्या प्लेलिस्टच्या लिंक लावत असते मी खाली, तिथं तुम्ही जाऊन कटोरी ब्लाउजची कटिंग बघा, किंवा दुसरा ब्लाउज कटिंगची एक प्लेलिस्ट आहे, कटोरी ब्लाउजची आहे, बाही कटिंगची वेगळी प्लेलिस्ट आहे। प्रत्येक प्लेलिस्ट म्हणजे वेगवेगळ्या केलेल्या आहेत मी, तुम्ही त्यावर जाऊन क्लिक करू शकता। आणि दुसरं एक महत्वाचं मला सांगायचं आहे, तुम्ही काय करता, माझ्या या व्हिडिओ खाली कमेंट करून तुमची माप पाठवता, मग मी त्या कमेंटला लाईक दिली की ती कमेंट हटली जाते बरोबर, आणि तुमचं माप मला नंतर दिसत नाही। तर तुमच्या मापावर जर व्हिडिओ करून दाखवायचा असेल तर माझे इन्स्टा ID ची लिंक सुद्धा मी खाली दिलेली आहे, त्यावर क्लिक करा आणि इन्स्टावर मला ते माप तुम्ही पाठवा। पण इन्स्टाला फॉलो करा अगोदर आणि मग तुमचं माप मला पाठवा, म्हणजे तिथून हलणार नाही माप, आणि त्या मापावर मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवू शकते। आणि जर लाईक नाही दिली युट्यूबला, तुम्ही जेव्हा कमेंट करता तेव्हा तुम्हाला रिप्लाय नाही दिला तर तुम्हाला राग येतो की ताई आमच्या कमेंट्सला रिप्लाय देत नाहीत, बाकीच्यांना देतात आणि आम्हाला देत नाहीत। बघा तुम्ही सगळे व्हिडिओ चेक करा, ज्या ज्या व्हिडिओमध्ये मापाची कमेंट आहे त्याला मी लाईक दिलेली नाही, कारण ती मग तशीच राहावी, मला दिसावी नेहमी माझ्या YT स्टुडिओमध्ये, म्हणून मी लाईक देत नसते। तर तसा गैरसमज करू नका, जिथं मला माप आलेला आहे तिथं मी लाईक स्किप केली, म्हणजे तुम्हाला रिप्लाय दिलेला नाहीये। तर तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर इन्स्टाला फॉलो करा, आणि तिथे सुद्धा आपले छोटे शॉर्ट व्हिडिओ असतात इन्स्टावर, ते सुद्धा बघत जा। आणि फेसबुकची सुद्धा लिंक दिलेली आहे, तिकडे पण तुम्ही मला फॉलो करा, तिकडे सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघत जा। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, आणि सबस्क्राईब न करता बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, नोटिफिकेशन ऑन करा। तर चला तर मग, आणि अजून एक आपण दुसरा चॅनल घरगुती चालू केलेला आहे, गीता फॅशन लाईफ, त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन सबस्क्राईब करा आणि त्या सुद्धा व्हिडिओचा आनंद घ्या। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।